नमस्कार. आज आषाढी एकादशी. खरं म्हणजे आषाढी एकादशी म्हटली की आम्हाला आठवण येते ती आमच्या गुरुवर्या नलिनी जोशी यांची. कारण जवळजवळ 25 वर्ष आम्ही कधीही आषाढी एकादशीला घरी आषाढी एकादशी साजरी करत नव्हतो. तर ती आषाढी एकादशी आम्ही एखाद्या हॉलमध्ये किंवा एखाद्या सुयोग मंगल कार्यालय म्हणून डोंबिवलीला आहे, तिथे दरवेळी आम्ही साजरी करायचो. खरं म्हणजे काही व्यक्तींचा प्रभाव इतका असतो की आपलं व्यक्तिमत्व बदलण्यासाठी सुद्धा अशा व्यक्तींचा सहभाग असतो आपल्यामध्ये. आणि अशी व्यक्ती म्हणजे आमच्या नलिनी जोशी. दरवर्षी काय करायच्या त्या, की त्यांची जवळजवळ 25 मंडळं होती. ती 25 मंडळं सगळी आषाढी एकादशीच्या दिवशी एकत्र यायची. म्हणजे एकत्र म्हणजे मे महिन्यामध्येच त्या आम्हाला सांगायच्या, की एक अभंग आणि एक गवळण तुम्ही तयार ठेवायचा आणि 25 मंडळामध्ये त्या एक अभंग आणि एक गवळण याची तयारी करून घ्यायच्या. आणि सकाळी तिथे त्या हॉलमध्ये गेल्यानंतर जय जय राम 25 मंडळातल्या बायकांना त्या शिकवायच्या आणि तो एकच जय जय राम बरं का. आणि तो कुठेही आमचा चुकायचा नाही. आताही अंगावर काटा येतो, की असा मोठा हॉल असायचा. पुढे नलिनी जोशी आमच्या बसलेल्या असायच्या गुरुवर्या आणि बरोबर 7 वाजता जय जय राम सुरू व्हायचं. आणि ते इतकं की सगळ्या 25 मंडळांना शिकवलेल्या त्या बायका सगळ्या एकत्र यायचो आम्ही आणि तो जय जय राम सुरू व्हायचा आणि तो सुरू झाला की एकदम शांतता आणि ते टाळ सगळ्यांचे बरोबर सगळ्यांचे टाळ आणि मग तो जय जय राम सुरू झाला की आत्ताही अंगावर काटा येतो. ते झालं की लगेचच बाई म्हणायच्या की 25 मंडळांनी एक अभंग एक गवळण म्हणायची. दुसऱ्या मंडळानं तिथे खाली उतरायचं, दुसऱ्या मंडळानं जायचं, या बाजूनं त्यांनी खाली उतरायचं आणि ते ठरलेली अगदी अमुकच मिनटं त्यांनी घ्यायची आणि ते म्हणजे इतकं ते अगदी व्यवस्थित अगदी वेळेत बसलं पाहिजे. ते झालं की या 25 मंडळांचा एक अभंग एक गवळण झाली की मग आम्हाला ह्याचा म्हणजे उपवासाचं सगळे पदार्थ असायचे की आम्ही सगळ्यांनी मग उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खायचे आणि त्याच्यानंतर आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. जवळजवळ 2 महिने आम्ही त्या सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रॅक्टिस करत होतो. कारण का तर बाई आम्हाला एखादा विषय द्यायच्या. म्हणजे समजा आता एखादा डान्स की भक्तिगीत आहे काय भक्तिगीत किंवा कुठलंही आता आम्हाला दिलं होतं की दिव्यास पाहुन लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना शुभं करोती म्हणा मुलानो शुभं. या गाण्यावर 25 मंडळांनी हेच गाणं घेऊन नृत्य बसवायचं. तर किती बघा की काही कंटाळा नाही बरं का. आता प्रत्येकाचं बसवण्याची पद्धत वेगळी, सगळं वेगळी. म्हणजे आम्ही जवळजवळ ते 2 महिने एक गाणं तो डान्स आम्ही बसवत होतो. त्याच्यानंतर काही असे एक छोटंसं नाटक बसवायचं आणि ते 15 ते 20 मिनटामध्ये झालं पाहिजे. 15 मिनटंच आणि ते 15 मिनटाच्या वरतीसुद्धा जाता कामा नये. तर हा सगळा त्यांचा ना असं एक नियम असायचा. मग 25 मंडळांनी ते मात्र वेगवेगळा विषय घेऊन तुम्ही ते बसवू शकता. तर ते बसवल्यानंतर एकदा आम्ही अंधश्रद्धेवर एवढं छोटंसं बसवलं होतं मी नाटिका आणि त्याच्यामध्ये त्या बाईला प्रश्न विचारतात वगैरे असं ते आणि मग तिच्या अंगात येतं आणि अंगात आल्यानंतर ती एक सामाजिक कार्यकर्ती येते आणि तिचं सगळं जे बंधुगिरी आहे ती उघडकीस आणते
ती बाई, असं ते छान एक नाटकं मी बसवलं होतं. आणि नंतर माझ्या अंगात जोरजोरात आल्यानंतर असा आंबाडा घातला होता आणि तो आंबाडा असा पटकन सुटल्यानंतर ते केस सगळे असे बाहेर आले आणि मी अशी जोरजोरात घुमायला लागले. तर बाईंना इतकं ते आवडलं. त्या म्हणाल्या, माझ्या अगदी अक्षरशः म्हणाली, "मांगले अगं, अंगावर काटा आला, एकदम तुझे ते केस वगैरे सुटले." तर अशा म्हणजे आमच्याकडून खूप काही गोष्टी त्यांनी करवून घेतल्या, की ज्याच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते कसे उघडकीस आणायचे हे आमच्या बाईंनी अगदी अक्षरशः म्हणजे प्रत्येक ते उलगडून दाखवायचे. आणि त्यांना तसा काय द्यायचं की प्रोत्साहन द्यायचं. हे मात्र काम अगदी आमच्या बाईंनी केलं. आणि असे खूप संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 5 मिनिटाचे, 10 मिनिटाचे, आता कित्येक आमच्यामध्ये 75च्या बायका होत्या, 80च्या पण 1-2 होत्या. तर त्यांनासुद्धा स्टेज मिळावं. त्यांनी कधी काही गोष्टी केलेल्या नसतात. तर त्या इथे आल्यानंतर त्यांना करायला मिळत होत्या. हा त्यांचा एक उद्देश होता, की जे शिकलेले असतात त्यांच्याकडून करवून घेणं ही गोष्ट सोपी असते. पण ज्यांना कधीच त्या स्टेजवर आलेले नाहीत, त्यांच्याकडून करवून घेणं हे फार. आणि इतक्या त्या हुशार होत्या, की नृत्यामध्ये हुशार, अभिनयामध्ये हुशार, संगीत तर आम्हाला त्या शिकवतच होत्या. आणि मग संध्याकाळी ते सगळं झालं की लगेच बक्षीस वगैरे द्यायच्या नाहीत. त्यांना जे काही आवडेल ते मग त्या म्हणजे नंबर सांगायच्या. पण प्रत्येकाच्या जेव्हा क्लास असेल तेव्हा मग त्यांना ते बक्षीस द्यायच्या. तर त्या दिवशी आमचा क्लास होता. तर बाई म्हणाल्या, की म्हणजे माझं कौतुक असं नव्हे, पण त्या दिवशी त्यांनी एक पाकीट आणलं आणि त्या पाकिटामध्ये ₹11 होते. आणि म्हणाले, "मांगले, अगं इकडे ये." तर मग मी गेले. तर म्हणे, "हे तुझं अभिनयाचं बक्षीस." आणि हे पहिलं बक्षीस माझ्या गुरुवर्या नलिनी जोशी यांच्याकडून मिळालं. त्यांनी माझ्यातला अभिनय पाहिला आणि म्हणाल्या, "1 मिनिटं मी अशी स्तब्ध राहिले, की इतकं तू ते छान म्हणजे बाईच्या अंगात आलेलं केलंस इतकं सुंदर, की त्या दिवशी म्हणे माझ्या अंगावर चटकन काटा उभा राहिला." आणि ते माझ्या बाईंनी दिलेलं पहिलं बक्षीस. आणि मी ते खूप वर्ष जपून ठेवलं ते ₹11. आणि अशा ज्या काही व्यक्ती आपल्या जवळ येतात आणि त्यांच्यामुळे आपलं आयुष्य कसं बदलतं. आणि खरोखर त्यांनी आम्हाला अतिशय कसं शिस्तीनं वागायचं, कुठे काय कसं कार्यक्रमाला गेलो तर 2 खांद्यावरून कसा पदर घ्यायचा, टाळ तर एवढे सुंदर शिकवले, की कधीही आम्ही विसरू शकत नाही. तर अशा माझ्या गुरुवर्या एक 3 वर्षापूर्वी निवर्तल्या. पण आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या नलिनी जोशी माझ्या गुरुवर्या त्यांना मी या आषाढी एकादशीच्या दिवशी वंदन करते.